सेवेकरता निवडलेला अभंग महावैष्णव संत ज्ञानेश्वर महाराजांचा काला ह्या प्रकरणातील अभंग आहे. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार तो म्हणजे असा सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री संत श्रेष्ठ निंबराज महाराज यांचा पालखी सोहळा या ठिकाणी गोपाळपुराच्या महाद्वारामध्ये आलेला आहे आणि आपल्या श्रीगोंदा तालुक्याचं नगर जिल्ह्याचं भाग्य असं आहे की आज आपली जी धर्मध्वजा आणि जी पताका आहे ते पताका आपली महाद्वारावर लागलेली आहे आणि आपल्या मानाप्रमाणे याही वर्षी आपल्याला या ठिकाणी गोपाळ कृष्ण भगवंताच्या चरणी ही कार्याची सेवा आपल्याला मर्यादित वेळेमध्ये समर्पित करायची आहे. सेवेकरता जे चिंतन आपण पाहणार आहोत या चिंतनामध्ये ज्ञानोबा भगवंताचं स्वरूप वर्णन असं केलेलं आहे. ज्ञानोबा असं म्हटलं की तो परमात्मा ज्ञानोबा सर्वांना सांगितलं पहा 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 परमात्मा पहा. मग एका साधकानं माऊलीने विचारलं पहा म्हणण्याचा अधिकार त्यांना असतो त्यांनी तो पाहिलेला आहे तर पाहिलंच नसेल तर पहा म्हणण्याचा अधिकार काय. ज्ञानोबाने विचारलं तुम्ही पाहिलं का. महाराजांनी सांगितलं हो अनंत रूप अनंत देखीला साधनी पाहता पाहता मना नसुरे धनी. योगांना पूर्ण असणारा योग ध्येयांगी पंकजम योगियांच्या ध्यानामध्ये मिळणारा ईश्वर योगियांचे ध्याने घाताना तुळशी तो तो महापाची मागे पुढे आणि योग्यांनाही त्याचं ध्यान होत नाही असा योग ध्येयांगी पंकजम नामध्ये दर्ण तपसा न जाणे न चेजया असा असणारा ईश्वर पाहिला. परंतु अनंत रूपामध्ये पाहिला अनंत वेशामध्ये पाहिला
मग माऊलीने विचारलं, माऊली तो कसा होता? तर त्याचं स्वरूप वर्णन महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये करतात. हरे हा परवा हो हरे हा परवा हो हरे हा परवा पाहिलं. पण तो पाहिलं म्हटल्यानंतर कसा पाहिला? तर परवा हरे हा परवा. मग तो परमात्मा पाहिला तो परवा होता. परवा हरि हा परवा. परवा शब्दाचा अर्थ होतो चांगला होता. हो ईश्वर त्याचं काय आहे? हो परवा आहे, लक्षात घ्या. आपण म्हणतो नेहमी अभंगामध्ये परवा, तो हा विठ्ठल परवा, तो हा माधव परवा. परवा शब्द महाराजांचा अति आवडता आहे. पर्व म्हणजे चांगलं, सुख चांगलं आहे. हो किती ज्ञानेश्वरीमध्ये असं चिंतन करत असताना ते ज्ञान पैजा परवे किंवा जगभूत तुकोबारांनी चिंतन केलं. हो परवे झालो आधी हरी पहिलो मृत्यूचे हरी तुम्हा समर्पण. पर्व झालं म्हटले कुठपर्यंत आलो, कुठपर्यंत पंढरपूर पर्यंत आलो. आणि पर्व झालं गोपाळपुराच्या महाद्वारामध्ये आलो आणि सद्गुरू महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये मी सामील झालो. हे पर्व झालं. नाहीतर मी जर मागच गेलो असतो, मृत्यूच्या आहारी पडलो असतो तर हे कशाला पाहायला मिळालं असतं. पर्वे झालो वगैरे नाही पडलो मृत्यूच्या आहारी बोलले ते हरी तुम्हाला समर्पण. जे आहे ते आता तुम्हाला समर्पित आहे. परवा शब्दाचा अर्थ होतो चांगला, तो परमात्मा चांगला आहे. परवा हरी हा परवा. त्याला अनंत नावानं संबोधलं जातं. त्याला गोविंद म्हणा, गोपाळ म्हणा, त्याला कोणतंही नाव घ्या. हे परमात्म्याचे हजारो नावं आहेत लक्षात ठेवा. परंतु सर्वात प्रिय नाव, त्याचे हजारो जरी नावं असली, विष्णू व शतकारो प्रभू हजारो नावं असतील तरी सर्वात प्रिय नाव त्याच्यामध्ये सांगितलं कृष्ण विष्णू हरे गोविंद. कृष्ण विष्णू हरे गोविंद या नामाचे मुकुंद प्रबंध. माझी आत्मचर्चा उदंड विषद जाते. त्याला कृष्ण म्हणा, त्याला गोविंद म्हणा, त्याला गोपाळ म्हणा, हजारो नावं त्याला असतात लक्षात ठेवा. हे नाव तुम्ही त्याचे घ्याल ना, हे नाव त्याला शोभणारं आहे. म्हणून भगवान त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हो परवा हो हरे हा परवा गोविंद गोपाळ तुम्ही जणू करवावो. तो आधार असणारा ईश्वर आहे. मग त्या ठिकाणी लक्षणं दोन प्रकारचे असतात. एक तटस्थ लक्षण, एक स्वरूप लक्षण. तटस्थ लक्षण म्हणजे येतो वा हिमानी जाता आणि चुरंती. शास्त्राने सांगितलं की ते लक्षण सारखं त्या ठिकाणी राहत नाही. पण स्वरूप लक्षण हे त्याचं स्वरूपच असतं लक्षात ठेवा. कारण भगवंताला अनेक जणांनी पाहण्याचा प्रयत्न केला. वेद पाहण्याकरता गेला परमात्म्याला, वेदगानो गेला, पुढे मौनावला, वेदाला तो कळाला नाही. श्रुती मोती मोती म्हणून न युती न युती न युती असा नाही. मग कसा आहे तर सांगता आलं नाही. ज्ञानेश्वरीचा तुम्ही जर अभ्यास केला तर माऊली म्हणतात हो पाहि पा गाणे बरे पुढे वेदापासून असे आवळे ती शेषाहुने तोंडाने बोलणी अठी पण तोही अंथोना तोवती तोडे श्रुती म्हणे बहुरे. एक सनकाधिक वेडे तिथे जागले. हो त्याला सनकाधिकांना सुद्धा त्याचं असं वर्णन करता आलं नाही. मग त्या संत महापुरुषांनी सद्गुरू ज्ञानोबारायांनी, सद्गुरू तुकाराम महाराजांनी आणि सद्गुरू निमराज महाराजांनी याला भक्तीच्या किंवा ह्या भक्तीच्या सामर्थ्यानं याला नावाला आणलं, याला रूपाला आणलं. आणि रूपाला आणल्यानंतर तो जो ईश्वर आहे तो कशा पद्धतीने दिसत होता ते महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. त्याचं रूप आहे आणि तो मदनालाही मोहन टाकणारा असा परमात्मा आहे. मदन मोहन ताना कोवळाओ. आणि मदनालाही मोहन टाकणारं त्याचं काय आहे? रूप आहे. मदनालाही मदन हा कामदेवाचा मुलगा आहे. अतिशय सुंदर मदनाचं सौंदर्य होतं लक्षात ठेवा. आणि मदनाला सौंदर्याचा अभिमान होता. असतो ना कुणाला कुणाला अभिमान सौंदर्याचा, कुणाला तारुण्याचा, कुणाला ऐश्वर्याचा, कुणाला कशाचा, कुणाला कशाचा. त्या मदनाला सौंदर्याचा अभिमान होता की माझ्यासारखा सौंदर्य संपन्न या जगामध्ये कोणी नाही. आणि एक दिवस मदनानं कृष्णाला पाहिलं. काय त्या कृष्णाचं माधुर्य. हो कृष्णाचं जे माधुर्य आहे ना, अधरम मधुरम वदनम मधुरम.
हसितम मधुरम चरितम मधुरम मधुराधिपते रचिलम मधुरम. हो, परमात्म्याचं चालणं मधुर, परमात्म्याचं बोलणं मधुर, परमात्म्याचं पाहणं मधुर, परमात्म्याचं सर्व मधुराधिपते रचिलम मधुरम. हो, असं शास्त्रामध्ये वर्णन आलेलं आहे. परमात्मा एवढा सुंदर असं म्हटलं जातं. पांडुरंग कांती दुष्टकेंच धरकती रत्नकुल भांगती प्रभा अगणित लावण्य तेज कुंडाळले नवनवे जिथेची अशी परमात्म्याची वर्णन करणारा परमात्म्याचे असे अभंग आहे त्यांच्या सेवा. हो, राजस सुकुमार मदनाचा पुतळा कस्तुरी बळवट चंदनाची होती डोळे माळ परमात्मा सुंदर आहे. हजारो चंद्र त्याच्या मुखावर ओवाळून टाकावे असं त्याचं सौंदर्य आहे. लक्षात ठेवा, हजारो चंद्र हजारो सूर्य त्याच्यावरून ओवाळून टाकावे अशी परमात्म्याचे काय आहे सौंदर्यता आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सावळाओ हरहा सावळा मदन मोहनता ना गोबराओ. मग अशा परमात्म्याला थोड्याने पाहिलं पाहिजे असं महाराज अभंगाच्या पुढच्या चरणामध्ये म्हणतात. पाहताओ हरहा पाहताओ पाहताओ हरहा पाहताओ पाहताओ हरहा. जोपर्यंत ईश्वराला आपण पाहत नाही तोपर्यंत ह्या नरदेहाची सार्थकता अजिबात नाही. तो का म्हणे महाराज म्हणते धर्मा आजाचे सार्थक विठ्ठलाला म्हणजे परमात्म्याला. जोपर्यंत आपण परमात्म्याला पाहत नाही तोपर्यंत आपल्या जीवनाची सफलता नाही. लक्षात ठेवा, परमात्म्याला आपण पाहिलं पाहिजे. पण त्याला पाहण्याची एक पद्धत आहे. तो आता दिसत नाही ह्या दृष्टीने तो दिसत नाही. तर ही जी दृष्टी आहे ना ही कर्मदृष्टी आहे. आणि परमात्म्याला पाहण्याकरता ज्ञानदृष्टी लागते. आणि ही ज्ञानदृष्टी आपली केलेली आहे. ज्ञानदृष्टी आरोपणी नेत्र अंधळे. आपले नेत्र म्हणजे आपल्याला ज्या नेत्राने त्याला पाहायचंय त्या काय असतं त्याचं जे रूप आहे ना त्याचं रूप तरी इंद्रिय गोचर नसेल परंतु ज्या इंद्रियानं ते गोचर होतं ती इंद्रियच आपल्याकडे नाही. लक्षात ठेवा, काही काही गोष्टी प्रत्येकानं गोचर होत नाही. लक्षात ठेवा, त्याला विशिष्ट इंद्रिय लागतं. तसं त्याच्या रूपाचं सौंदर्य त्याचं जे माधुर्य आहे तो ज्या दृष्टीनं गोचर नाही. लक्षात ठेवा, ज्या दृष्टीने ते आपण पाहू शकत नाही त्याला ज्ञानदृष्टी लागते. आणि ही ज्ञानदृष्टी संतांकडे असते, ही ज्ञानदृष्टी सत्पुरुषांकडे असते, सद्गुरूंकडे असते. लक्षात ठेवा. आणि म्हणून कृष्णांजने होतवेळा दुःख गेले होतले भांतो पड श्रीगुरु निवृत्तीराये मार्ग दावीला सोडवड. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचं असं चिंतन आहे. श्रीगुरु निवृत्तीनाथांनी ते अंजन ज्ञानोबरांच्या डोळ्यामध्ये घातलं होतं. लक्षात ठेवा, हे अंजन घालावं लागतं. हो, हे अंजन असं आहे जर ते डोळ्यामध्ये घातलं ना तर पाताळातलं धन पण दिसतं. लक्षात ठेवा. हो, काही माणसं पायावर असतात. पायावर उतरतात का पायावर असतात त्यांना असं म्हणतात की धन दिसतं, त्यांना धन दिसतं. परंतु माऊलींची अशी ओवी आहे ज्ञानेश्वरीमध्ये ते लोचन असावे लागेल. लक्षात ठेवा. परंतु महाराज म्हणते ते अंजन घालताना ते लोचन पायाळाचं असावं लागेल. लक्षात ठेवा. तसं सद्गुरूंनी ते अंजन आपल्याला घालावं लागेल. लक्षात ठेवा. आणि सद्गुरू म्हणजे निमराज महाराजांनी जर ते अंजन आपल्या डोळ्यामध्ये घातलं, निमराज महाराजांनी प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये ते अंजन घातलं तर त्या ईश्वराचं दर्शन किंवा त्या परमात्म्याचं दर्शन याची डोळ्यानं याच देहामध्ये परमात्म्याचं दर्शन होऊ शकतं. म्हणून महाराज म्हटले पाहता हो अरे हा पाहता त्याला पाहण्याची पद्धत आहे. लक्षात ठेवा. एवढं वस्तूची जाणव जाता जाणण्याची वस्तू तत्वता तिथे जाणणे आणि जाणता कैसावर तिथे जाणण्याकरता गेल्यानंतर देव पाहण्याकरता गेल्यानंतर तो व्हावं लागतं. देव पाहावयाची देव देव पाहणं एवढं माणसाला वाटतं एवढं सोपं नाही. तिथं गेल्यानंतर तसं व्हावं लागतं. तिथं गेल्यानंतर पांडुरंगाच्या तुम्ही गाभाऱ्यामध्ये गेला की आपोआप मुखामध्ये नामचिंतन येतं, आपोआप टाळी वाजवली जाते, आपोआप कानाला पकडलं जातं. बाहेर आले की आपण कानाला पकडत नाही, आपण दुसऱ्याच्या कानाला पकडतो. पण पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर काही गोष्टी आपोआप होतात. लक्षात ठेवा. हो, आणि पांडुरंगाकडे गेल्यानंतर महाराज देव पाहावयाचे
तिथं देवच व्हावं लागतं. लक्षात ठेवा. काल वनाची कुंजरी सदनिया लवण सागरी माघारी परते तसं तसं व्हावं लागतं. म्हणून सगळं तुकोबरायांचं एक अभंग आहे, तुम्हाला माहिती कधी सांगतो. पंढरपूरला जी माणसं येतात ना त्यांना दरवर्षी यावंच वाटतं. घरचे म्हटले नको तरी काही कारण सांगून येतातच. पंढरपूरचे भोट मोठे एकटं यावं वाटत नाही. आणि एकदा काही येण्याची सुरुवात झाली की घरचे माणसं म्हटले आजारी आहे तरी घरच्यांना चुकून येतो. बरं म्हणतो माझं आता बरं आहे. पंढरीचे भोट मोठे आले अजून तिथे जाऊ नका तुम्ही, तिथे जाऊ नका. आणि एकदा गेला ना आले नाही जिथं गेलं ना तो पुन्हा मागे येत नाही. लक्षात ठेवा. दरवर्षी त्याला यावंच लागतं. कालाला एकदा आला की कितीही अडचण असेल कितीही संकट असो तो रात्री निघेल पण महाद्वारामध्ये हजरच राहील. कारण हे काय आहे सर्वांचं काय आहे दैवत आहे. लक्षात ठेवा. यावंच यावंच वाटतं यावंच वाटतं. लक्षात ठेवा. हे असं आहे. लक्षात ठेवा. एक तर मन लागत नाही आणि लागलं ना एक तर इकडे मन वळत नाही. पण ह्या वर्षी तरुणांचं नवीन वारकऱ्यांचं एवढं मन वळलं. लाचावले मन लागणीचे गोडी लाचावले मन लागणीचे गोडी महाराज हे परमार्थाचं व्यसन आहे. अहो 10-5 रुपयाचं व्यसन करणारा व्यक्ती जर व्यसन सोडत नसेल तर वारकऱ्याचं व्यसन आहे. महाराज शिव केलं तर हे व्यसन सुटू शकत नाही. लक्षात ठेवा. लाचावले मन लागणीचे ऐंशी झाले म्हणून हे व्यसन आहे. लक्षात ठेवा. म्हणून या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं पाहता हरे हा पाहता भान लागणे असे चित्ता सावळावो हरे हा सावळा मदन मोहनता ना मोहळावो. परंतु याच्याकडे जात असताना ती पद्धत कशी आहे ती पद्धत महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये पडियो हरे हा पडिये हरे हा पडिये बापरकुमा देवी बरोबरी सावळावो हरे हा सावळा मदन मोहनता ना मोहळावो. त्याच्याकडे जात असताना परमात्म्याकडे जात असताना कुठलाही अभिमान घेऊन परमात्म्याकडे जाता येत नाही. लक्षात ठेवा. शास्त्रामध्ये सांगितलं सांडोनी वेदा धरण सांडोनी वेदा धरण सांडोनी शास्त्र श्रवण सांडोनी वैदिक लौकिक सांडोनी आगमतांत्रिक. त्या सर्व गोष्टी सोडून त्याच्याकडे जावं लागतं. लक्षात ठेवा. सर्व गोष्टी सोडून अनन्य शरण तयाचे निवारिणी धर्ममरण यालागे शरणागता शरण अशी पद्धत आहे. लक्षात ठेवा. सर्व भावनेनं त्याच्याकडे जावं लागतं. आणि म्हणून त्या ठिकाणी महाराज म्हटले पढिये हरि हा पढिये पापर सदा देवी बरोबरी सावळा हरि हा सावळा मदन मोहनता मोहळावो. या ठिकाणी अभंगाच्या धावता भावाचं पाहिलेलं आहे. आज कार्याचं कीर्तन आहे म्हणून आपल्याला थोडंसं कार्याचं चिंतन करायचं आहे. परंतु वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एका सर्वांनी हाताने ताळी वाजवायची मुखाने जोर असं भगवंताचं नामचिंतन करायचं. काला आहे आणि काल्याचं चिंतन म्हटलं की आपल्याला वारकरी संप्रदायाने आपल्या ज्ञानोबरायांनी आपल्या तुकोबरायांनी आपल्या संत महापुरुषांनी एक दंडक घातलेला आहे की आज काला असला तर काय करायचं मार्गाने सांगून ठेवलेलं आहे.
गोकुळामध्ये भगवंतांनी जे चरण केलं किंवा गोकुळामध्ये जे भगवंतांनी चरित्र केलं आणि त्या चरित्राचं उच्चारण आजच्या दिवशी करणं हे क्रमप्राप्त आहे लक्षात ठेवा. पण चरित्र कोणाचं होतं? चरित्र कोणाचं होतं लक्षात ठेवा. त्याचं चारित्र्य असतं, त्याचं चरित्र होतं लक्षात ठेवा. कृष्ण परमात्मा, भगवान कृष्ण परमात्मा आणि भगवान कृष्ण परमात्म्याचं जे चारित्र्य आहे, भगवान कृष्ण परमात्मा भूतलावर येत असताना ईश्वर ह्या भूतलावर कशासाठी येत असतात लक्षात ठेवा. शास्त्रामध्ये सांगितलं गाईचं रक्षण करण्याकरता परमात्मा येतात आणि वेदाचं रक्षण करण्याकरता सर्व परमात्म्याच्या सर्व या ठिकाणी अवताराचे प्रयोजन सांगत असताना परमात्म्याच्या अवताराचं प्रयोजन सांगितलं गेलं गीतेमध्ये. यदा यदा हे धर्मस्थ भारत अर्थान धर्मस्थ तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय सद्गतां धर्मरक्षावया अवतार भक्तजना पण त्याचं ते प्रयोजन आहे. परमात्मा धर्माचं रक्षण करण्याकरता अवतार घेत असतात. अव म्हणजे खाली उपसर्ग आहे ती कारणे परमात्मा ह्या भूतलावर अवतीर्ण होत असतात लक्षात ठेवा. आणि अशा जगामध्ये असं स्थान नाही लक्षात ठेवा. अनेक आपली युरोपीय देश अनेक संपन्न असतील लक्षात ठेवा. पण युरोपीय देशामध्ये परमात्मा अवताराला येत नाही लक्षात ठेवा. जिथे गंगा आहे आणि जिथे गायत्री परमात्मा प्रत्येक असतात लक्षात ठेवा. आपल्या देशामध्ये गंगा आहे आणि आपल्या देशामध्ये गायत्री आहे. परमात्मा या भारतामध्ये परमात्मा ह्या भूतलावर काय होत असतात? अवतीर्ण होत असतात. परमात्मा कधी अवतीर्ण होत नाही. त्यावेळेस अधर्म वाढला आणि पृथ्वीनं ब्रह्मदेवाला सांगितलं नेत्रीवा हे पहिले सांगत असे आणि पृथ्वी माता गाईचं रूप धारण केलं आणि ब्रह्मदेवाजवळ गेली. नमोस्त ग्रंथाय सहस्रमूर्त सहस्र पादा बावी सहस्रनाम शाश्वते सहस्रकोटी युगधारिणे नमः आणि सांगितलं खूप त्रास होतोय. मग परमात्म्याने सांगितलं भरू नको, मी योगपटामध्ये अवतीर्ण होणार आहे आणि मी ज्यावेळेस योगकुळामध्ये अवतार घेईन त्यावेळेस मी तुझं काय करणार आहे? भक्तांचा संभार करणार आहे, साधू संतांचा सन्मान वाढवणार आहे आणि योग्या पाहे दिवाळी निरंतर. आणि मग परमात्म्यानं अवतार घ्यायचं ठरवलं. परमात्मा कुठल्याही जन्माला येत नसतात, अवतीर्ण होत नसतात लक्षात ठेवा. आईचं चयन झालं, पित्याचं चयन झालं, कुळाचं चयन झालं, सर्व गोष्टीचं परमात्म्याने चयन केलं आणि वसुदेव देवकीचं चयन झालं लक्षात ठेवा. मागच्या जन्मामध्ये 3 जन्माची साधना वसुदेवांची होती. सुतपा पृष्णी एका जन्मामध्ये साधना फलीभूत झाली, दुसऱ्या जन्मामध्ये साधना फलीभूत झाली आणि तिसऱ्या जन्मामध्ये परमात्म्याने ठरवलं आता देवकीच्या उदरी आपल्याला इच्छा आहे, वसुदेवाच्या उदरी आपल्याला यायचं आहे. तो कोणाच्याही पोटी कोणी जन्माला येत नसतं लक्षात ठेवा. म्हणून शास्त्रामध्ये सांगितलं चित्तरुजा पोटी म्हणून आता पुन्हा ज्ञानेश्वर महाराज आपल्याला हवे असतील तर समाजामधनं रुक्मिणी माता आणि विठ्ठलपंत तयार व्हायला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज यायला काही अडचण नाही लक्षात ठेवा. पण ह्या सर्व शुद्ध बीज असावं लागतं आणि मग शुद्ध बीज आल्यानंतर शुद्ध फळ येत असतं लक्षात ठेवा. म्हणून महाराजांनी सांगितलं आता मातेचं चयन झालेलं आहे, पित्याचं चयन झालेलं आहे, कुळाचं चयन झालेलं आहे आणि सर्व देवतांनी ठरवलं या भूतलावर अवतार घ्यायचा. प्रत्येकानं आपल्या अवताराचं कार्य निश्चित केलेलं आहे आणि आता देवकीचा या ठिकाणी विवाह वसुदेवांबरोबर होतो. हा वसुदेवांबरोबर असलेला देवकीचा 7व्या क्रमांकाचा विवाह असतो. ही देवकी कंसाची सख्खी बहीण असते, परंतु कंस हा देवकीवर अति प्रेम करत होता. भाऊ हा बहिणीवर प्रेम करण्याची परंपरा आहे लक्षात ठेवा.
करतच असतो, पण बहिणीने जास्त कर हो. आता मला बोलायला जाऊ नका. बहिणीने जर जास्त केलं मग भाऊ तरी कुठपर्यंत कम धरणार लक्षात ठेवा. भाऊ हा बहिणीवर प्रेम करतच असतो, परंतु आजच्या कलियुगातल्या बहिणी अवघड आहे लक्षात ठेवा. आज कलियुगातल्या बहिणी अवघड आहे. म्हणून मी काही त्याच्याविषयी जास्त बोलणार नाही. म्हणून ती देवकी तशी नव्हती लक्षात ठेवा. कंसाचं प्रेम होतं देवकीवर आणि म्हणून भाऊ किती कंसानं प्रेम करावं. राजा होता कंस, तो स्वतः कारस्थ्य केलं आणि स्वतः कारस्थ्य केल्यानंतर देवकी आणि वसुदेवाला घेऊन चालला आणि अर्ध्या रस्त्यामध्ये रथ गेला. आकाशवाणी हरी अष्टमी गर्भ. अरे कंसा, तिचा जो अष्टम गर्भ आहे तो तुझा नाश करणारा आहे, तुझा घात करणारा आहे आणि तो हिला घेऊन चालला. आणि मग त्यामुळे कंसाला भीती वाटली. प्रत्येकाला मरणाची भीती वाटते लक्षात ठेवा. माने दैन्य भयम बलिरित भयम काय कृता. काय म्हणजे शरीर, या शरीराला मरणाची भीती वाटते लक्षात ठेवा. माऊली म्हणतात आगा मरहा फोन नसा होती बर शब्द कुणाला आवडत नाही लक्षात ठेवा. म्हणून मरणाची भीती कंसाला वाटली आणि कंसाला असं वाटलं तर हिचा 8वा गर्भ आपला वध करणारा आहे, पण हिचाच वध जर आपण केला तर अडचण काय. मग नर हे का बा नर हे काय नरयोगी वाचून तर आपण हिचाच वध करू असं कंसाला भ्रम झाला लक्षात ठेवा. पण लक्षात ठेवा, ज्या ईश्वरानं ज्या मातेचं चयन केलेलं आहे, ईश्वरानं जर तुमचं त्या कामासाठी चयन केलंय तर ईश्वर तुम्हाला नमो रे काटा. ईश्वर तुम्हाला काही करू देत नाही लक्षात ठेवा. ईश्वराची कशी काय असते तर तसं ईश्वराचं नियोजन असतं. संपूर्ण विश्ववैरी होऊ द्यात आणि सद्गुरू महाराजांची कृपा असू द्यात, न मोडी काही होत नाही लक्षात ठेवा. म्हणून शास्त्रानं सांगितलं परमात्म्यानं चयन केलं होतं रे होत होतं. मग देवकीला तर म्हणून कसा देणार लक्षात ठेवा. आणि मग कंस मारण्याकरता धावला. धोनिया स्वर्ग मारा या भावाला वसुदेवानं हाताला भरलं सांगितलं की हिचा जो बालक येईल तो मी बालक तुझ्या दारामध्ये आणून देईल. काय वचनावर विश्वास होता आणि वसुदेवांच्या बोलण्यावर विश्वास होता कंसाचा. आणि बंदुशाळेमध्ये टाकलं गेलं. पहिला आला, दुसरा आला, तिसरा हे मागच्या जन्माच्या हरिवंश पुराणामध्ये कथा येते. हे 6 शापित होते. मग 6ही कंसानं 6 जणांचा वध केला. 7वा जो गर्भ होता हा योगमायेच्या ताकदीनं जी योगमाया होती, हा 7वा गर्भ वसुदेवाची जी दुसरी पत्नी होती रोहिणी, त्या रोहिणीच्या उदरामध्ये योगमायेनं तो गर्भ नेला. आणि 8वे आता जो 8वा गर्भ आहे हा 8वा गर्भ देवकीच्या उदरामध्ये वाढवू लागला. आणि जसा गर्भ वाढवू लागला देवकीच्या उदरामध्ये देवकीचं तेज इतकं वाढवू लागलं, इतकं वाढवू लागलं आणि सर्व भक्तांना आनंद झाला. तर दैत्य असणारे, आसुर असणारे यांना मात्र तळकाप, यांना मात्र भय वाटू लागलं लक्षात ठेवा. आणि तो दिवस उगवला ज्या दिवसाची तुम्हाला आम्हाला सर्वांना प्रतीक्षा होती, तो दिवस उगवला असं म्हटलं जातं. दशरथ मारिदा होता वर्षारुपयाचे कृष्ण पक्ष वसनामती परिस्थिती. रोहिणी नक्षत्र रोहिणी आहे. रात्र 2 प्रहर आहे आणि माया ते सगळं रक्षपाळ माया सर्व एक ठिकाणी कंसानं त्या ठिकाणी ठेवलं होतं. पण परमात्म्याच्या दैवी शक्तीनं त्या सर्व असुरांना झोप लागली आणि सर्व त्या ठिकाणी झोपले गेले. 12 वाजले आणि परमात्माच्या कारागृहामध्ये परमात्म्याचं प्रागट्य झालं लक्षात ठेवा. आणि जसं परमात्म्याचं प्रागट्य झालं 8 वर्षाची मूर्ती कारागृहामध्ये प्रगट झाली. सशंग चक्रम सचीत कुंडलम सपीत वस्त्रम सहार वक्षस्थल कौस्तुभश्रियम अशी चतुर्भुज आणि अशा प्रकारे परमात्म्याची 8 वर्षाची मूर्ती कारागृहामध्ये प्रगट झाली. देवकीने सांगितलं मी ह्या रूपाचं ध्यान केलं नव्हतं. हे प्रगतीचं पाला सोनं दयाला. तो छोटा हो, लहान हो आणि परमात्म्याला लहान होता येतं, परमात्म्याला मोठं होता येतं. परमात्म्याकडे त्या सर्व गोष्टी आहेत. आपल्याला फक्त मोठं होता येतं आणि मोठं झाल्यानंतर पुन्हा लहान होता येतं का. आता काही काही माणसाला वाटतंय कारण लहान असतं तर बरं झालं असतं, अजून 10-5 वाऱ्या घडल्या असत्या. पण आता काय कळायला उशिरा आणि तोपर्यंत आयुष्य संपलं. बालकानं गेलेले होता काढून होता आणि वार्धक्य आलं, 1-2 वाऱ्या घडल्या आणि मग त्याला असं वाटतं की लवकर सुरू केलं असतं तर बरं झालं असतं. असं होत नाही लक्षात ठेवा. आता आपल्याला तुम्हाला बारीक होता येत नाही लक्षात ठेवा. हो, म्हणून परमात्मा लहान होते ना म्हणजे परमात्मा मोठे लहान झाले परमात्मा. आणि परमात्मा लहान झाल्यानंतर देवकीनं त्या रूपाचं ध्यान केलं आणि एवढं पुण्य देवकीचं होतं लक्षात ठेवा.
मग देवकीनं एवढं संपादन केलेलं होतं. आता देवकीचं पुण्य संपलेलं होतं. मग पित्याला सांगितलं मला आता इथं ठेवू नका, मला कुठे नंदाचा घराला नंदाचा घराला मग येही गोकुळाला. मला गोकुळाला घेऊन जा आनंदराजाच्या राजवाड्यामध्ये घेऊन जा. कारण काय असतं माहिती का, परमात्मा कुठे जात असतात, ही माणसं दुसऱ्याला आनंद देतात. परमात्मा त्या व्यक्तीच्या घरी जात असतात. तो नंदराजा आनंद देत होते. लक्षात ठेवा. यशोदा यशंदराची यशोदेत येणारी यशोदा होते. लक्षात ठेवा. पण परमात्मा यशोदेच्या दारामध्ये तुमची भाविक वाट बघत आहेत. तिथं थांबायचं आहे. तिथं यशोदेच्या दारामध्ये आज अखिल कोटी ब्रह्मांड नायक सर्व सर्वेश्वर परमात्मा जाण्याची इच्छा करतायत. पण लक्षात ठेवा, आपण योग्य बना, आपण अधिकारी बना. परमात्मा त्या व्यक्तीचा शोध घेत परमात्मा येत असतात. लक्षात या तुझा म्हणे फक्त करा रे निर्मळ गोपाळ राहे. परमात्माने येण्याची इच्छा करत असतात. लक्षात ठेवा. म्हणून संतांच्या घरी परमात्मा येण्याची इच्छा करतात. लक्षात ठेवा. ज्या सुखा कारणे देव मिळावला सोडून संत सदनी राहिला आणि संत सदनी देव राहत असतात. लक्षात ठेवा. संतांचं सुख देवाला पाहवत नाही, पण ते सुख सोडून या ठिकाणी परमात्मा येत असतात. म्हणून आज यशोदेच्या दारामध्ये परमात्मा आलेले आहे. नामदेवरायांनी यशोदेला विचारावं, सर्व संत महापुरुषांनी यशोदेला विचारावं, यशोदे तू काय पुण्य केलं की ब्रह्मांडाचा धनी त्रैलोक्याचा धनी तो हा यशोदेशी म्हणतो आहे. त्रैलोक्याचा धनी यशोदेला आई म्हणून हात मारतोय. काय यशोदेचं पुण्य असेल. लक्षात ठेवा. आपल्याला सर्वांना वारकरी संप्रदायाचे प्रमाण माहिती आहे. तो देवकी उदरी वाहिला यशोदे कायाचे पाळीला का शेती उपयोगा गेला पांडवांच्या. आपण म्हणतो ना हरिपाठामध्ये काय परमात्माचं नवल केवडे न करे कान्होबाचं सोडे. कान्होबाचं सोडं करणार नाही. आई 9 महिने 9 दिवस आईनं वागवला देवकीनं आणि पालन केलं यशोदेनं. आणि काम यानं न देवकीचं केलं न यशोदेचं केलं. काम केलं पांडवाचं. भारतीचा राणा पांडवा घरी. म्हणजे आपल्या भाषेमध्ये घरच्या भाकरी खाल्ल्या नामाची गुरुवर आहे आपल्या भाषेमध्ये. हो परमात्म्यानं हे नवल नवल केवडे नकळे कान्होबाचे थोडे. आणि पृथ्वी जाणं तृप्त केली, खूप भौतिक दृष्टी जाणं तृप्त केली. तो यशोदेला असं म्हणतो यशोदे आई घराकडे चाल मला तो म्हणतो आई मला जेवण पाहिजे. आणि ज्यानं भौतिक दृष्टी ज्यानं सर्वांना तृप्त केलं त्याला काय भूक लागते का. लक्षात ठेवा. तर त्याचं नवल लक्षात ठेवा. आणि आज यशोदेच्या दारामध्ये परमात्मा वाढवू लागलेले आहे. परमात्मा थोडे मोठे झाले. परमात्मा रांगत रंगाने परमात्मा रांगायला लागलेले आहे. डाव्या गुडघ्याने रांगत रंगणे रंगणात. परमात्म्याच्या ज्या लीला आहेत ना त्या जितक्या लिहिल्या आहेत ती वाणी थकून जाईल. लक्षात ठेवा. सांगितलं वाणी गुणानुकथने श्रवणव कथाया हो असुर गुरुसाम सापकलम सिंधुपात्रे स्वरूपरवरुषा खालेखने पत्रमुर्मी मुखगृहत्मा शारदा सर्वकालम तदपितव गुणानामेश पारण्ययाते. त्याची गुण त्याच्या लीला त्या वाणीनं सांगणाऱ्या नाहीत. लक्षात ठेवा. त्या ऐकणारे संपून जातील, सांगणारे पण संपून जातील. त्याच्या लीला ध्वजाच्या दशा राहतात. लक्षात ठेवा. त्यानं त्या गोकुळामध्ये एवढ्या लीला केल्या. लक्षात ठेवा. आणि मग परमात्म्यानं इतक्या सुंदर सुंदर लीला केल्या. शास्त्रामध्ये याचं वर्णन आलं. परमात्माने कुशल संगत परमात्म्यानं संघटना केली. संघटना कलियुगामध्ये संघटनेशिवाय काम नाही. लक्षात ठेवा. आज आपण संघटित नाही आणि संघटित नसल्यामुळे कुठल्याही कार्याची सफलता नाही. लक्षात ठेवा. एक काठी असेल ना एक काठी कोणीही मोडू शकतं. लक्षात ठेवा. पण जर 15-20 काठी एकत्र बांधल्या तर मोडणं अशक्य आहे. लक्षात ठेवा. मोडता येणार नाही. लक्षात ठेवा. म्हणजे कलियुगामध्ये संघटनेला महत्व आहे. संघटक कुशल परमात्म्यानं काय केले सवंगडी सर्व गोळा केले. सवंगडी आणि सवंगडी गोळा केले. चांगले शरीर कोणाची नव्हते. लक्षात ठेवा. शरीर चांगलं असावं लागतं. धर्माचं रक्षण करायचं तर शरीर चांगलं असावं लागतं. लक्षात ठेवा. जर धर्माचं रक्षण करायचं नाही
तर मग जाऊ द्या. पण धर्माचं रक्षण करायचं असेल तर शास्त्रामध्ये सांगितलं नाही शरीर माध्यम खलधर्म साधनम. शरीर हे माध्यम आहे धर्माचं रक्षण करण्याकरता, परमार्थाचं रक्षण करण्याकरता, पारमार्थिक तत्व जोपासण्याकरता शरीर हे माध्यम आहे. तर शरीर चांगलं असलं पाहिजे. जर शरीर चांगलं नसेल तर भजन करता येणार नाही. शरीर चांगलं नसेल तर वारी करता येणार नाही. शरीर चांगलं नसेल तर काहीही चांगलं महाराज काही करता येणार नाही. लक्षात ठेवा. पण पहिली गोष्ट शरीर चांगलं पाहिजे तरच सर्व गोष्टी आहेत. लक्षात ठेवा. आणि जर शरीरच चांगलं नसेल तर काही चांगलं नाही. लक्षात ठेवा. मग परमात्म्याने ते संघटन केलं, गोपाळांना एकत्र केलं आणि गोपाळांची शरीरं पाहिली. हो एकदम पाप्याचे पितर, अजिबात खात्या पित्या घरातली माणसं नव्हती ते गोपाळ करून. हो अजिबात अशी धष्टपुष्ट नव्हती, चांगली नव्हती. मग परमात्म्याने विचारलं असं का झालं. परमात्मा म्हणतात हे नाही दिलं नाही, मागच्या जन्मामध्ये दिलं नाही, आता कुठून मिळणार, द्यावं लागतं. मग परमात्म्याने सांगितलं मी तुम्हाला देतो. पण एक गोष्ट परमात्मा देतात लक्षात ठेवा, पण त्याचे नियम आहे, नियमावली आहे. परमात्मा म्हटले हो आज देतो पोट भरून, आज देतो तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं देतो. लक्षात ठेवा. माणसानं कितीही दिलं तरी पुरत नाही आणि संतांनी थोडंही दिलं तर ते आयुष्यभराची शिदोरी असते. लक्षात ठेवा. आयुष्यभर ती संपत नाही. लक्षात ठेवा. द्यावं देवानं लागतं, द्यावं संतांनी लागतं. आणि म्हणून माणसानं देऊन उपयोग नाही. लक्षात ठेवा. माणसं किती देणार लक्षात ठेवा. पण संत देतात ना, देव देतात. देव म्हटले मी देतो, परंतु एक गोष्ट करा, हळूहळू चाला, हळूहळू परमार्थामध्ये परमार्थामध्ये बोलू नका, गडबड करू नका, हळूहळू या, हळूहळू धाडे केतुनी मार्ग सेवेकडे निश्चित खाते. शनै हो शनै कंठा शनै पंथा शनै पर्वतलन म्हणून शास्त्रामध्ये शास्त्रकार सांगतात शनै हळूहळू गेलं पाहिजे. आपल्याला लहानपणी शाळेमध्ये संत होते कासव आणि तसा. तशाकडे किती वेग होता माहिती तुम्हाला. तसा किती वेगवान होता आणि कासव किती हळूहळू चालायचं. पण विजय कोणाचा झाला कशाचा नाही. तुमची गती, तुमची जी सातत्यता आहे हळूहळू चला. लक्षात ठेवा. शनै पंथा शनै सर्वतलंघनम. हो ही सर्व क्षणाक्षणानं अतिशय थोड्या वेळेमध्ये, अतिशय थोड्या याच्यामध्ये त्याचं काय करावं लागतं, चिंतन करावं लागतं. शास्त्रामध्ये सांगितलं हळूहळू चाला कोणी कोणाचे न बोला, आधी देतो स्वतः घरी कोणी म्हणालं तेवढे. मग परमात्म्यानं काय केलं, सर्वांना सांगितलं या. आणि मग परमात्म्यानं काय केलं, चोरी करायची शिकवली. आता तुम्हाला हे कसं विचित्र, चोरी कसं परमात्म्याने केली. पण परमात्म्यानं कोणती चोरी केली. शास्त्रामध्ये शास्त्रकार सांगतात प्रजोवसंतम नवनीत चौरम, प्रजोवसंतम नवनीत चौरम, प्रजांगनानां चतुर्चौरम, अनंत जन्मार्थ चौरम, चौरावृगण्यम पुरुषम नमामि. त्या व्रजभूमीमध्ये परमात्म्यानं कशाची चोरी केली. प्रजोवसंतम नवनीत चौरम, प्रजांगनानां चतुर्चौरम, अनंत जन्मार्थ चौरावृगण्यम पुरुषम नमामि. असा थोर तुम्हाला शास्त्रामध्ये, असा थोर तुम्हाला पुराणामध्ये सापडणार नाही. ज्यानं पापाची चोरी केली, ज्यानं धैर्याची चोरी केली, ज्यानं काय तुमच्या माझ्या जीवनातलं जे पाप आहे, तुमच्या माझ्या जीवनातलं काय आहे, धैर्य आहे, तुमच्या माझ्या जीवनातलं जे अपयश आहे. माणूस चोरी करू शकतो वेळेची, माणूस चोरी करू शकतो वस्तूची. आणि आपण गोपाळपुराच्या महाद्वारामध्ये, भगवान कृष्णांच्या महाद्वारामध्ये सर्वजण उपस्थित आहात. हा चोरी सांगतो जी माणसं वस्तूची आणि वेळेची चोरी करतात ना, त्या व्यक्तीला आयुष्यभर दुःख भोगावं लागतं. लक्षात ठेवा. आयुष्यभर त्याला दुःखच भोगावं लागतं. वस्तूची चोरी करू नका, वेळेची चोरी करू नका. तो शास्त्रामध्ये सांगितलं प्रथमेनार्जितम सत्या, द्वितीयेनार्जितम धनम, तृतीयेनार्जितम पुण्यम, चतुर्थीशील करिष्यति. चतुर्थ अवस्थेमध्ये तो काय करणार आहे लक्षात ठेवा. चतुर्थ अवस्थेमध्ये जर तुला मागण्याची वेळ आली तर तू केलं काय. जीवन जगत असताना चतुर्थ पहिली अवस्था तुम्ही अध्ययनामध्ये घातली, दुसरी अवस्था जर कमवण्यामध्ये घातली तर तृतीय अवस्थेमध्ये तुमच्याकडे काहीतरी शिल्लक पाहिजे. आणि तिसरी अवस्थेमध्ये शिल्लक नसल्यानंतर तुम्ही केले काय जीवनामध्ये लक्षात ठेवा.
म्हणून शास्त्रामध्ये सांगितलं चतुर्थ अवस्था सुद्धा चांगली केली पाहिजे. म्हणून शास्त्राने सांगितलं चोरी करू नका, लक्षात ठेवा. म्हणून परमात्म्याने चोरी केली की दैन्य, दुःख, दारिद्र्य, चित्त चोरलं. दूध दही याला उपमा दिली, लक्षात ठेवा. आणि दूध दही दोन्ही याची ज्यावेळी चोरी केली आणि ही चोरी ज्यावेळी संपूर्ण गोकुळामध्ये वाढत गेली, सर्व गवळणी यायच्या आणि त्या गवळणी आल्या की परमात्म्याला त्या ठिकाणी पकडण्याचा प्रयत्न करायचा. परमात्मा पकडला जात नाही, लक्षात ठेवा. हो, हा ब्रह्मविधीचा जनता तुम्ही याला धरू जाता, तुम्ही याला आपण याला कसं धरणार, लक्षात ठेवा. तुम्ही त्याला कसं धरणार, लक्षात ठेवा. हो, आणि प्रत्येक जण यांची गाढाणी सांगायची, पण यशोदेचं अंतकरण आईचं अंतकरण आहे. आईला आपल्या मुलाच्या चुका कधी दिसतच नसतात, लक्षात ठेवा. आई म्हणते बाळ सगळं कोणाचे ताने बाळ काही सांगत आता ज्या चुका होतात ना त्या सर्व आई वडिलांना माहिती असतात. म्हणून आई वडिलांकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. काळाची गरज आहे, लक्षात ठेवा. आईला माहिती असतं आपल्या काय हो आपली जी आहे ते काय काय करतात ते आईला सगळं माहिती असतं, लक्षात ठेवा. म्हणून या ठिकाणी त्या सर्व चुका माहिती होत्या, पण ती असं म्हणायची हा सगुण आहे, हा चांगलाच आहे. हो, तुम्ही 12 घरच्या 12 जे गोकुळ आहे तुम्हीच काय आहात. हो, हा काही असा नाहीये. हा माझा सुगंध माझा घोडा तुम्हाला नाही दुसरा जोडा. तो याला काही जोडा दुसरा नाहीच आहे, हा असा आहे. असं यशोदेचं अंतकरण होतं. आणि मग खूप गवळणी यशोदेच्या दारामध्ये आला आणि मग सांगितलं त्यांचं सांगता गाढाने यशोदेने आधी पाणी कृष्ण फोडू दे सोडू दे. मग यशोदेला वाईट वाटलं, नंदराजाला वाईट वाटलं. अरे काना तू ही कशासाठी करतो, तुझ्या घरी काय कमी आहे. मग परमात्म्याला असं वाटलं की या ठिकाणी आई वडिलांचं पहिलं कर्तव्य असं असतं की आपल्या मुलांना उत्तम शिक्षण देणं. शास्त्रामध्ये असं सांगितलं माता शत्रू पिता बहिणी दोन बाल्यो न पाठवे. माता पिताचे शत्रू असतात, जी आपल्या मुलांना धर्माचं शिक्षण देत नाही, जी आपल्या मुलांना संस्कृतीचं शिक्षण देत नाही, जी आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देत नाही. शास्त्रामध्ये सांगितलं तो शत्रू आहे, ते वैरी आहे. मग आई वडिलांनी ठरवलं आता याला शाळेमध्ये घातलं पाहिजे. पण त्यावेळी शाळा जी होती ना ती वेगळी शाळा होती, आताची शाळा वेगळी आहे. पूर्वीची शाळा खरोखर चांगली होती, लक्षात ठेवा. आताची शाळा हो आताच्या शाळेमध्ये गेल्यानंतर जे शिकायचं ते काही येत नाही, लक्षात ठेवा. पण पूर्वी त्या ठिकाणी परमात्म्याला त्या ठिकाणी गोशाळा किंवा गो गाईचं पालन करण्याकरता त्या ठिकाणी काय केलं नंदराजांनी लावलं. आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे गोपाळपूर नगरीत सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. 10 इंद्रिय गोपाळाला गोड झाला, गोपालाने गोड केला. गोपाल जगद्गुरु तुकाराम महाराज माऊली संस्कृत मध्ये गो शब्दाचा पालखी सोहळ्याचं गोपाळपूर नगरीत सहर्ष स्वागत. इंद्रियांचं पालन करणं, इंद्रियांवर काय करणं, नियंत्रण करणं याला गोपाल म्हणतात, लक्षात ठेवा. पण कलियुगामध्ये गोपाल तुम्ही आम्ही कोणीही करू शकतो, लक्षात ठेवा. इंद्रियांवर पालन, जाऊ नये तिथे जाऊ नये, खाऊ नये ते खाऊ नये, पाहू नये ते पाहू नये, म्हणू नये ते बोलू नये, याला इंद्रियांचं पालन म्हणतात आणि याला गोपाल म्हणतात, लक्षात ठेवा. 10 इंद्रियांवर नियंत्रण परमात्म्यानं केलं आणि परमात्मा गाई घेऊन वनामध्ये गेलेले आहेत, लक्षात ठेवा. गोधनी हो चारा सवती देशनी यशोदा जननी हो कृष्णदान मागे निर्या सडवणे. सवती देशनी यशोदा जननी हो गोधनी चारा वया जातो सारंग पाणी. आणि असं अशा प्रकारे परमात्मा आज वनामध्ये गेलेले आहेत. आणि वनामध्ये गेल्यानंतर परमात्म्याने त्या ठिकाणी भरपूर लीला केली, लक्षात ठेवा. का गरिडा भगवंताच्या लीला सांगायला गेले ना तर माऊलीच्या शब्दामध्ये सांगतो. माऊली म्हणतात वरदा बालपणाचे फले आधार संशय केली तरी गिरी धरणी उमानली महेंद्र महिमा कानंदीचे रयशल्य फेडिले जवळ गोकुळ निया राखणे वासरू वंशाचे लागले भरतीचे प्रथम दिवशीचे पाहते माझी कंसाईशिया अशा ते एवढ्या परमात्म्याच्या लीला लहानपणी परमात्म्याने एवढं लीला केल्या, लक्षात ठेवा. आणि परमात्मा ज्यावेळी गोकुळामध्ये गेले आणि गोकुळामध्ये गेल्यानंतर परमात्म्यानं काय केलं त्या ठिकाणी सर्व असुरांचा संहार केला परमात्म्यानं. ब्रह्मदेवाला शोकमोह झालेला होता. ब्रह्मदेवाला वाटलं हा कशाचा ईश्वर हो. गीता आम्हाला सांगितले उच्चिष्ट मतिकामेत्यम भोजनम तामस प्रियम. उच्चिष्ट भोजन हे तामस आहे. आणि गवळी यांची ताक पिली, गवळी गोपाळ यांचं ताक पितो, हा कशाचा ईश्वर. आणि 14 महिने आपल्या ब्रह्मलोकाला सर्व गोपाळ गाई घेऊन गेले. परमात्मा तेवढा परमात्म्याने एकटा परमात्मा एकटा परमात्मा सर्व बनला.
14 महिन्यानंतर उत्तर उतरा 14 महिन्यानंतर ब्रह्मदेवाने काळजी घ्या आणि त्याचप्रमाणे सर्वांनी तोडापासून सावध असं शब्द आले शास्त्रामध्ये. राहा पाकिट सांभाळा. हातामती विस्मिता हा हाताना ब्रह्मदेव ब्रह्मदेव त्याचे विस्मित झाले. ब्रह्मदेव सुद्धा चकित झाले आणि ब्रह्मदेव म्हणतात की असं शास्त्रामध्ये सांगितलं की ब्रह्मदेवानं सांगितलं हो संत मरहती आणि मग असं म्हटलं जातं लक्षात ठेवा. हो ब्रह्मदेवाने इतकी स्तुती केली. हो आणि मग ब्रह्मदेवाचा शोक मोह काय झाला नष्ट झाला लक्षात ठेवा. ब्रह्मदेव म्हणतो की पृथ्वीदेवेनुं जठरपटयोषुं शेषपक्षे वामेकानो मधुनकवलं फलानीमधीतो पुष्पांमध्ये सपरिसरो हासयन्नर्मधुष्रो असं ब्रह्मदेवाचं वर्णन लक्षात ठेवा. ब्रह्मदेवाने मग परमात्माचं वर्णन केलं आणि म्हणून हा त्या ठिकाणी ब्रह्मदेवाचा मोह नष्ट झाला. नंतर कालियामर्दनाची लीला केली. काली हा काळाचं स्वरूप होतं. आबालवृद्धवनिता सर्वेंगे पशुवृत्तया हा निर्जग्मुर गोकुलाधीन कृष्ण दर्शन लागसा. कालिया मर्दनाची लीला करत असताना शास्त्रकार सांगतात त्या दोहामध्ये उडी मारली. लहान रडत होती मोठी रडत होती त्यांना कळत होतं ती रडत होती. पशु रडत होते पक्षी रडत होते लक्षात ठेवा. आबालवृद्धवनिता सर्वेंगे पशुवृत्तया हा निर्जग्मुर गोकुलाधीन कृष्ण दर्शन. आता कृष्ण बुडाला यमुना दोन्ही बुडाला आणि कृष्णानं त्या कालियाला काय केलं कालियाला काय केलं हो चांगलं त्या ठिकाणी त्याची लागते लक्षात ठेवा. आणि ह्या सर्व लीला करत असताना त्या सर्व लीला करत असताना भरपूर वेळ झालेला होता लक्षात ठेवा. आणि हा वेळ झाल्यानंतर गोपाळ उभे राहून थकलेले होते आणि उभे राहून थकल्यामुळे गोपाळ म्हटले देवा खांदेभार प्रतिभूत गोपाळाला गोड झाला. गोपाळाने गोड केला विठोबा आपल्या घराशी आला. आलेला सर्व वारकरी म्हणजे भाऊ भक्तांचं गोपाळपूर नगरीमध्ये सहर्ष स्वागत. रात्रभर पाऊस चालू आहे आणि सर्व तुकाराम महाराजांच्या पादुका या असल्यामुळे आता उभं किती वेळ राहायचं. पालखी तळावर आलेले आहेत. तरी सर्व ग्रामस्थांनी दर्शनाचा लाभ घ्यायचा आहे. गोपाळाला गोड झाला. गोपाळाने गोड केला. सर्वांना एकत्रित केलं आणि सर्वांना एकत्रित केल्यानंतर सांगितलं आज काला आहे काल्याचा प्रसाद आहे. हा प्रसाद आज काला ब्रह्मादिक देवांना सुद्धा दुर्लभ आहे लक्षात ठेवा. आज सर्व स्वर्गातील देवता हो स्वर्गातील सर्व देवता आज गोपाळपुराच्या महाद्वारामध्ये आलेले आहेत लक्षात ठेवा. काल्याचे असे हो आधी काला भावया होती. आज अमरावती आज कुठेच काला नाही. काला ह्या पृथ्वी लोकांना वैकुंठात असणारा काला दुर्लभ असणारा काला आपल्या महाद्वारामध्ये सद्गुरू महाराज किती 361 वर्षापासून ही दिव्य परंपरा महाराष्ट्राला लाभली आणि त्या परंपरेचे आपण सर्व काय आहोत साक्षीदार आहोत लक्षात ठेवा. हा आपल्या जीवनातला सर्वात भाग्याचा क्षण लक्षात ठेवा. आपण सर्व भाग्यशाली आहोत. त्या दिव्य परंपरेचे आपण सर्वजण अनुयायी आहोत लक्षात ठेवा. त्या काही दिव्य परंपरा महाराष्ट्राला लाभलेल्या आहेत. त्या दिव्य परंपरेमध्ये सद्गुरू महाराजांना म्हणजे निमराज महाराजांना तो काल्याच्या कीर्तनाचा मान आहे. हा 361 वर्षापासून पांडुरंगाने दिलेला आहे लक्षात ठेवा. आणि आपण हे संत श्रेष्ठ लिंबराज महाराज यांच्याही पायदिंडीचं गोपाळपूर नगरीमध्ये सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत. या ठिकाणी काल्याचं या ठिकाणी या आपल्या मर्यादित वेळेमध्ये आपण कीर्तन पाहिलेलं आहे. परमात्माने सर्वांना एकत्र केलं आणि सांगितलं माझे आहे त्यांचे आहे आणि परमात्माने सर्वांना एकत्र बसवलं असं गोल बसवलं. येणाऱ्या भाविकांचं सहर्ष स्वागत. जाणाऱ्या भाविकांना प्रेमाचा निरोप. अखंड आपली वारी अशीच करू द्या. गोपाळाला गोड झाला. विठोबा आपल्या घराशी आला. तर हा पेडम कर्णिकार विठ्ठलवासः कर्गदभिषमवैद्य यन्दितमाला ब्रह्मानवीनो रदर्शधवा अशा पद्धतीनं परमात्माने सर्वांना तो प्रसाद दिला. आपल्यालाही हा दिव्य प्रसाद असा मिळणार आहे लक्षात ठेवा. तर सर्व आपण सुज्ञ आहोत. आपण निमराज महाराजांचे अनुयायी आहोत. म्हणून या ठिकाणी सर्वांना एक खास करून विनंती कोणी गडबड करायची नाही कोणी गोंधळ करायचा नाही. हुसकून घेतला जातो त्याला प्रसाद म्हणत नाही. गप्प बसायचं गप्प उभं राहायचं. आपल्या हातात आला आपल्या जवळ आला तर त्याला प्रसाद म्हणतात. याला ढकल त्याला ढकल. आणि या ठिकाणी आपले गोपाळपूरचे जे देवस्थानचे कमिटीचे भाऊ आहेत हे सर्व आपले पोलीस कर्मचारी आहेत. त्या देवस्थानचे सर्व सदस्य आहेत.
सर्वांनी आपल्याला असं सहकार्य केलेलं आहे. त्या सर्वांसाठी एका टाळ्या वाजवा. अतिशय पोलीस बांधवांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे. या समितीच्या सदस्यांनी भाऊपासून त्यांचे सर्व सदस्य आहेत. त्या सर्व सदस्यांनी दरवर्षी सद्गुरू निमराज महाराज पालखीसाठी काय करतात, आगमनाची वाट पाहत असतात आणि सर्व सेवा आपल्या वारकऱ्यांची ते करत असतात. आणि त्यांनाही या ठिकाणी मी मनापासून आपल्या या पालखीचे अध्यक्ष आहेत चंद्रकांत महाराज दंडवते यांच्या वतीने मी त्या सर्व या बांधवांना मी मनापासून धन्यवाद देतो. लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी आपले आता जे पारंपरिक खेळ आहेत ते खेळ खेळले जातील. नंतर आपले चंद्रकांत महाराज वर म्हणजे त्या ठिकाणी आपल्या महाद्वारावर जातील आणि प्रसाद तुम्हाला सर्वांना विनंती, आपल्याकडे पाहणारा हजारोचा समाज आहे. लक्षात ठेवा. इथं सर्व महाराष्ट्रातला सर्व वारकरी या ठिकाणी आलेला आहे. आपल्याकडे पाहताना त्यांना आपली बेशिस्त दिसता कामा नये. सर्वांनी गोंधळ करायचा नाही, असं उभंच राहायचं. प्रसाद आपल्या हातात आला तर घ्यायचा नाही, त्याच्याला ढकललं मग त्याला प्रसाद म्हणत नाही. त्याला प्रसाद म्हणता येणार नाही. लक्षात ठेवा. म्हणून शांत बसायचं. लक्षात ठेवा. आणि त्याला मिळणार नाही त्याला आपण पालखीच्या ठिकाणी आपल्या तिथे गेल्यानंतर आपण काय करणार आहोत, सर्वांना प्रसाद देणार आहोत. पण गोंधळ करायचा नाही, गडबड करायची नाही. सर्व या ठिकाणी वारकऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. सर्व भावी भक्तांना मी आता काल्याचं कीर्तन झालं पहा. आणि आता जे पारंपरिक खेळ होतात ते खेळ आता होत आहेत. भाविकांनी घाटावरून सावकाश उतरायचं आहे. वृद्ध आबाल माता बहिणींना मदतीचा हात द्यायचा आहे.